नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024-25 मधील येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। हे प्रश्न आपण TCS IBPS पॅटर्ननुसार काढलेले आहे आणि या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे। येणाऱ्या आगामी परीक्षांसाठी महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न असा असणार आहे, ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित होणारा दुसरा भारतीय कोण बनला आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे। 1 अभिनव बिंद्रा, बी लिएंडर पेस, सी विजय अमृतराज, डी पंकज अडवाणी। तर ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित होणारा दुसरा भारतीय बनला आहे अभिनव बिंद्रा, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अभिनव बिंद्रा। आणि यापूर्वी हा पुरस्कार 1983 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मिळाला होता। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार देशाच्या किती टक्के क्षेत्रफळावर जंगल आहे? ऑप्शन दिलेले आहे। ए 21.71%, बी 20.69%, सी 19.65%, डी 18.20%। तर देशाच्या किती टक्के क्षेत्रफळावर जंगल आहे? तर 21.71%, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 21.71%। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, पंतप्रधान मोदींनी युनेस्कोला किती रक्कम जाहीर केली? ऑप्शन दिलेले आहे। $20 लाख, बी आहे $10 लाख, सी $8 लाख, डी $5 लाख। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युनेस्कोला $10 लाख एवढी रक्कम जाहीर केली आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी $10 लाख। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या भारतीय युद्धनौकेच्या सहाय्याने भारतीयांची ओमानच्या किनाऱ्यावर सुटका करण्यात आली? ऑप्शन दिलेले आहे। ए INS तेग, बी INS विक्रांत, सी INS संध्यायक, डी INS महेंद्रगिरी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए INS तेग या युद्धनौकेच्या सहाय्याने भारतीयांची ओमानच्या किनाऱ्यावर सुटका करण्यात आली। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, मुद्रा योजनेअंतर्गत कर्जमर्यादा कितीपर्यंत वाढवण्यात आली आहे? ऑप्शन दिलेले आहे। ₹12 लाख, बी ₹15 लाख, सी ₹20 लाख, डी ₹22 लाख। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 20 लाख। 20 लाख रुपयेपर्यंत मुद्रा योजनेअंतर्गत कर्जमर्यादा वाढवण्यात आली आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये खेलो इंडिया या उपक्रमासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन दिलेले आहे। ए 700 कोटी, बी 800 कोटी, सी 900 कोटी, डी 1000 कोटी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 800 कोटी रुपयांची खेलो इंडिया या उपक्रमासाठी तरतूद करण्यात आली आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 800 कोटी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू कोण बनली आहे? ऑप्शन दिलेले आहे। ए स्मृती मानधना, बी हरमनप्रीत कौर, सी श्रेयंका पाटील, डी शेफाली वर्मा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी हरमनप्रीत कौर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पिक यार्डमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? ऑप्शन दिलेले आहे। ए प्रथम, बी द्वितीय, सी तृतीय, डी चौथा। तर आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पिक यार्डमध्ये भारताला 4थ्या क्रमांकाचं स्थान मिळालं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी चौथा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, सन 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन दिलेले आहे। ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी हरियाणा, डी राजस्थान। तर सन 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली आहे? ऑप्शन दिलेले आहे। ए सचिन तेंडुलकर, बी अभिनव बिंद्रा, सी नीता अंबानी, डी अमिताभ बच्चन। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक सी नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल नीता अंबानी। पुढचा प्रश्न बघूया, राष्ट्रपती भवन येथे असलेल्या दरबार हॉलचे नाव काय ठेवण्यात आले आहे? ऑप्शन दिलेले आहे। ए राजीव भवन, बी गणतंत्र मंडप, सी दरबार हॉल, डी संविधान भवन। तर राष्ट्रपती भवन येथे असलेल्या दरबार हॉलचे नाव काय ठेवण्यात आले आहे? गणतंत्र मंडप, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक बी गणतंत्र मंडप। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, 25वा कारगिल विजय दिवस कधी साजरा करण्यात आला? याचे ऑप्शन दिलेले आहे। ए 26 जुलै, बी 23 जुलै, सी 20 जुलै, डी 18 जुलै।
तर 25वा कारगिल विजय दिवस हा 26 जुलै रोजी साजरा करण्यात आला. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 26 जुलै. त्यानंतरचा प्रश्न आहे, सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए 25,000, बी 20,000, सी 27,000, डी 30,000. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 20,000. एवढे 31 मार्च 2027 पर्यंत देशभरामध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर 20,000. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज कोण बनली आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए मनू भाकर, बी नारंगदेव, सी PV सिंधू, डी शरद कमल. तर 2024 ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली नेमबाज कोण आहे? मनू भाकर आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक ए मनू भाकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक PM मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली. यंदाच्या सभेचा विषय काय होता? तर याचे ऑप्शन दिलेले आहे, ए विकसित समाज 2047, बी विकसित भारत 2047, सी विकसित भारत 2047, डी विकसित 2047. तर यंदाच्या सभेचा विषय काय होता? तर विकसित भारत 2047. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी विकसित भारत 2047. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? ऑप्शन दिलेले आहे, ए लक्ष्मण आचार्य, बी गुलाबचंद कटारिया, सी बनवारीलाल पुरोहित, सी CP राधाकृष्णन. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन दिलेले आहे, रॉजर बिन्नी, बी जय शहा, सी अमोल काळे, डी अजिंक्य नाईक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18, नीती आयोगाच्या 9व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत अध्यक्ष कोण होते? ऑप्शन दिलेले आहे, ए निर्मला सीतारामन, बी नरेंद्र मोदी, सी अमित शहा, डी राजनाथ सिंग. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नरेंद्र मोदी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, केंद्र सरकारने कोणता दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए 25 जून, बी 25 मे, सी 21 जून, डी 24 ऑक्टोबर. तर केंद्र सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात मित्रांनो, म्हणून या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जात असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, नाटो महासचिवांचे नाव काय ज्यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? ऑप्शन दिलेले आहे, अँटोनियो गुटेरेस, बी टेड्रोस अदानोम, सी मार्क रूट, डी जेम्स स्टॉल्टनबर्ग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जेम्स स्टॉल्टनबर्ग यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे. नाटो NATOचा लॉंग फॉर्म काय आहे? तर NATOचा लॉंग फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवायचं आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन हा नाटोचा लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 साठी सर्वोत्तम राज्य म्हणून कोणते राज्य निवडले गेले आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए सिक्कीम, बी मेघालय, सी मणिपूर, डी नागालँड. तर कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 साठी नागालँड या राज्याची निवड केली आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी नागालँड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, कोणत्या देशाने अलीकडेच कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए कतार, बी फ्रान्स, सी अर्जेंटिना, डी पोर्तुगाल. तर कोणत्या देशाने जिंकली आहे? अर्जेंटिना या देशाने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अर्जेंटिना. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, युरो कप 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? ऑप्शन दिलेले, ए स्पेन, बी अर्जेंटिना, सी फ्रान्स, डी पोर्तुगाल. तर युरो कप 2024चे विजेतेपद स्पेन या देशाने जिंकले आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए स्पेन.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले? ऑप्शन दिलेले आहे. ए उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी राजस्थान, डी आसाम. तर गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेश या राज्यामध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए भारत, बी पाकिस्तान, सी श्रीलंका, डी बांगलादेश. तर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे विजेतेपद भारत या देशाने जिंकले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए भारत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात भारतातील सर्वात लांब शहरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी केली आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए उत्तर प्रदेश, बी गुजरात, सी कर्नाटक, डी महाराष्ट्र. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये भारतातील सर्वात लांब शहरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताची महिला ध्वजवाहक कोण बनली होती? ऑप्शन दिलेले आहे. ए स्मृती मानधना, बी PV सिंधू, सी निखत जरीन, डी मेरी कॉम. तर पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताची महिला ध्वजवाहक ही PV सिंधू बनली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी होईल PV सिंधू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. नुकतेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए गौतम गंभीर, बी दिनेश कार्तिक, सी महेंद्रसिंग धोनी, डी कपिल देव. तर नुकतेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक हे गौतम गंभीर बनलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए गौतम गंभीर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. अलीकडेच नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन दिलेले आहे. BVR सुब्रमण्यम, बी सुमन के बेरी, सी राजीव कुमार, डी शक्तिकांत दास. तर नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली. त्याचे उपाध्यक्ष आहे सुमन के बेरी. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सुमन के बेरी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झाली आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए मार्क रूट, बी रॉबर्टा मेत्सोला, सी अँटोनियो गुटेरेस, डी आहे क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा. तर युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी रॉबर्टा मेत्सोला यांची पुन्हा निवड झाली आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी रॉबर्टा मेत्सोला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 31. कोणत्या देशात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच मैत्री उद्यानाचे उद्घाटन केले? ऑप्शन दिलेले आहे. ए मॉरिशस, बी अमेरिका, सी व्हिएतनाम, डी UAE. तर मॉरिशस या देशामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मैत्री उद्यानाचे उद्घाटन केले आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए मॉरिशस. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32. कोणत्या राज्याने लाडका भाऊ योजना सुरू केली होती? ऑप्शन दिलेले आहे. ए उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी महाराष्ट्र, डी छत्तीसगड. तर महाराष्ट्र राज्याने ही लाडका भाऊ योजना सुरू केली होती. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे. नुकतीच महिला आशिया कप T20 स्पर्धा कोठे सुरू झाली? ऑप्शन दिलेले आहे. ए भारत, बी श्रीलंका, सी पाकिस्तान, डी अमेरिका. तर नुकतीच महिला आशिया कप T20 स्पर्धा ही श्रीलंका या ठिकाणी सुरू झाली आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीलंका. त्यानंतरचा प्रश्न आहे. अलीकडेच कोणत्या ऑपरेशन अंतर्गत RPFने गेल्या 7 वर्षात 84,119 मुलांना वाचवले? ऑप्शन दिलेले आहे. ए ऑपरेशन नन्हे फरिश्ते, बी ऑपरेशन करुणा, सी ऑपरेशन अजय, डी ऑपरेशन गंगा. तर ऑपरेशन नन्हे फरिश्ते या ऑपरेशन अंतर्गत RPFने गेल्या 7 वर्षात 84,119 मुलांना वाचवले आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ऑपरेशन नन्हे फरिश्ते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंग, बी न्यायमूर्ती R महादेवन, सी न्यायमूर्ती गुरमीत सिंग, डी दोन्ही A, B. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंग आणि न्यायमूर्ती R महादेवन या दोन्ही व्यक्तींनी शपथ घेतली आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक डी होईल दोन्ही A आणि B. त्यानंतरचा प्रश्न आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारतातील किती खेळाडू सहभागी होतील? ऑप्शन दिलेले आहे. ए 117, बी 120, सी 125, डी 128.
तर पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारतातील 117 खेळाडू सहभागी होतील, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 117. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37. नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारताचे स्थान कोणते? ऑप्शन दिलेले आहे ए 124, बी 126, सी 129, डी 159. तर नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारताचे स्थान हे 124व्या क्रमांकावर आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 124. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38. BCCIने पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेसाठी किती रुपयांचे योगदान दिले आहे? ऑप्शन दिलेले ए 7.5 कोटी, बी 8.5 कोटी, सी 9.5 कोटी, डी 10.5 कोटी. तर BCCIने पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेसाठी 8.5 कोटी रुपयांचे योगदान दिलेले आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 8.5 कोटी. प्रश्न क्रमांक 39. चंडीपुरा विषाणू संसर्गामुळे अलीकडेच मुलांचा मृत्यू कोठे झाला आहे? ऑप्शन दिलेले आहे ए कर्नाटक, बी केरळ, सी गुजरात, डी महाराष्ट्र. तर चंडीपुरा विषाणू संसर्गामुळे गुजरात या ठिकाणी मुलांचा मृत्यू झालेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी गुजरात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40. कोणता देश 35 युरोपीय देशांसाठी व्हिसामुक्त धोरण लागू करेल? ऑप्शन दिलेले आहे ए बेलारूस, बी स्पेन, सी फ्रान्स, डी ब्रिटन. तर यापैकी बेलारूस हा देश 35 युरोपीय देशांसाठी व्हिसामुक्त धोरण लागू करेल, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए बेलारूस. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 41. कसोटी क्रिकेटमध्ये 12,000हून अधिक धावा करणारा 7वा फलंदाज कोण आहे? ऑप्शन दिलेला आहे ए जो रूट, बी मिचेल स्टार्क, सी पेट कमिन्स, डी विराट कोहली. तर कसोटी क्रिकेटमध्ये 12,000हून अधिक धावा करणारा 7वा फलंदाज हा जो रूट आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए जो रूट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 42. कोणत्या देशाने अलीकडेच पहिला महिला आशिया चषक जिंकला? ऑप्शन दिलेले आहे ए चीन, बी भारत, सी श्रीलंका, डी बांगलादेश. तर श्रीलंका या देशाने अलीकडेच पहिला महिला आशिया चषक जिंकलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी श्रीलंका. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. बांगलादेशातील युद्ध सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण होते? ऑप्शन दिलेले आहे ए 20%, बी 30%, सी 25%, डी 35%. तर बांगलादेशातील युद्ध सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण होते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 30%. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. नुकताच इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन दिलेले आहे ए मुंबई विमानतळ, बी नवी दिल्ली विमानतळ, सी हैदराबाद विमानतळ, डी बेंगळुरू विमानतळ. तर सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार हा हैदराबाद विमानतळाला मिळालेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद विमानतळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 45. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो गाठणारा आशियातील सर्वात तरुण व्यक्ती कोण बनला आहे? ऑप्शन दिलेले आहे कार्टर डॅलस, बी विराटचंद्र, सी तेगबीर सिंग, डी कामेरिटा. तर आफ्रिकेमधील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो गाठणारा आशियातील सर्वात तरुण हा तेगबीर सिंग बनलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तेगबीर सिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. जागतिक जल सप्ताह 2024 कधी आणि केव्हा आयोजित केला होता? ऑप्शन दिलेले आहे ए 23 आणि 27 ऑगस्ट, बी 25 आणि 29 ऑगस्ट, सी आहे 26 ते 30 ऑगस्ट आणि डी आहे 25 ते 28 ऑगस्ट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 25 ते 29 ऑगस्ट या दिवसामध्ये जागतिक जल सप्ताह 2024 आयोजित केला होता, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 25 ते 29 ऑगस्ट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 47. कोणत्या योजनेला 28 ऑगस्ट 2024 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत? ऑप्शन दिलेले आहे ए प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, बी प्रधानमंत्री आवास योजना, सी प्रधानमंत्री मुद्रा योजना, डी प्रधानमंत्री जनधन योजना. तर प्रधानमंत्री जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2024 रोजी 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी प्रधानमंत्री जनधन योजना. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 48. भारतातील
पहिल्या अंतराळ पर्यटकाचे नाव काय आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए. राकेश शर्मा, बी. कल्पना चावला, सी. गोपीचंद थोटाकुरा, सी. सुनीता विल्यम्स. तर भारतातील पहिल्या अंतराळवीर पर्यटकाचं नाव आहे गोपीचंद थोटाकुरा. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, गोपीचंद थोटाकुरा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 49. कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वरून 21 वर्ष केले आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए. मध्य प्रदेश, बी. हिमाचल प्रदेश, सी. उत्तर प्रदेश, डी. उत्तराखंड. तर हिमाचल प्रदेश या राज्याने अलीकडेच महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वर्षावरून 21 वर्ष केलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हिमाचल प्रदेश. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 50. गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज सुरू केले आहे, त्याचे नाव काय आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए. पुष्पक, बी. इंद्रजल, सी. गौरव, डी. समुद्र प्रताप. तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतातील पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज सुरू केलं, त्या जहाजाचं नाव आहे समुद्र प्रताप. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, समुद्र प्रताप. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.